आदरणीय परमपूजनीय सरसंघचालक श्रीयुत मोहनजी भागवत यांचं सभागृहाबाहेर आगमन झालेलं आहे. सभागृहाच्या बाहेर उद्योगवर्धिनी मार्गदर्शक आणि सल्लागार समितीतले सर्व पदाधिकारी डॉक्टर माधवी रायते, डॉक्टर सुहासिनी शहा, श्री राम रेड्डी, श्री वासुदेव बंग, श्रीयुत आनंद जोशी, श्री केतनभाई भोरा, श्री धीरेनबाई गडा आणि अध्यक्षा चंद्रिकाताई चव्हाण त्यांना सर्व मान्यवर व्यासपीठावर आलेले आहेत. मेधाताईंना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत, श्रीयुत राम रेड्डी, जिल्हाधिकारी श्रीयुत कुमार आशीर्वाद, श्रीयुत राजेश पवार आणि उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा श्रीमती चंद्रिका चव्हाण या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन, भारतमाता प्रतिमा पूजन आणि रोपाला जलसिंचन करावं. दीपेन हरते पापम तैलदीपम नमोस्तुते कुंकुमाभम सदानंदम भक्तसंकष्टनाशनम चतुर्बाहुं त्रिनेत्रंच विघ्नेशं चिंतयाम्यहं खड्गपात्रंच मुशलं लांगलंच विभर्तिता आख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्वरी तिच. आपल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी दीपप्रज्वलन करतायत. आत्ता नुकतंच आषाढी वारीचं अत्यंत नेटकं नियोजन त्यांनी पंढरपुरात केलेलं आहे. जय मातृभूमी ती सदा आठवावी, अमुची काया तिजसाठीही झटावी, तशी बुद्धी अन शक्ती आम्हा देवो, तो भगवंत अमुचे चित्ती राहो. भारतमातेचं प्रतिमापूजन सर्वांनी केलेलं आहे. जसा विस्तारत जातो रोपट्यातून वृक्ष, तशीच आहे उद्योगवर्धिनी. जसा विस्तारत जातो रोपट्यातून वृक्ष, तशीच आहे उद्योगवर्धिनी. अशीच अविरत वर्धिष्णू होवो, हीच कामना सर्वांच्या मनी, हीच कामना सर्वांच्या मनी. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर उद्योगवर्धिनीच्या 21 वर्षांच्या वाटचालीची चित्रफीत आपण पाहणार आहोत, ज्याचं संपादन केलं आहे श्रीयुत विजय आवटे, ज्याची संहिता लिहिली आहे ते पुरुषोत्तम कारकल आणि आवाज ह्या चित्रफितीला मिळालेला आहे श्रीयुत कृष्णकिशोर तिवारी यांचा. पाहूया उद्योगवर्धिनीच्या 21 वर्षांच्या वाटचालीची चित्रफीत. बीते कल का गौरवशाली समय आज भले ही एक इतिहास बनकर रह गया हो, लेकिन सोलापुर शहर की पहचान तो मिलों का शहर के रूप में हुआ करती थी. बरसों तक कपड़ों के ताने बाने ने कई परिवारों का ताना बाना खुशहाल रखा था. फिर वक्त ने करवट क्या बदली. न केवल मशीनों की धड़कनें कमजोर पड़ गई, बल्कि शनई शनई सारी नामचीन मिलें अपनी अंतिम सांसें भरने लग गई. शहर का एक सुनहरा दौर थम सा गया और कई परिवारों के दिन भी पलट गए. सच ही था कि फलने फूलने में तो जमाने लग जाते हैं, मगर बर्बादियां अपना अंजाम पलों में दे जाती है. एक तरफ तो बेरोजगारी कईयों को कर्ज तले डुबो गई और दूसरी ओर खाली हाथ और बेचैन दिमाग गुनहगारी के गर्त में धकेल गए. ऐसे में व्यसनाधीनता आग में घी का काम कर गई. कई परिवारों का उजड़ना क्या था,
शहर की तो सूरत ही बदल गई। और सबसे अधिक त्रासदी अगर उस दौर में किसी को झेलनी पड़ी तो वो घर घर की महिलाएं थी। चूल्हे भी ठंडे पड़ गए थे और बच्चों की पढ़ाई में रोड़े भी अटक गए थे। पटरी से फिसली गाड़ी फिर से पटरी पर आते वक्त तो लगता है, और हां, लगती तो समाज की उन्नति में ही स्वयं की उन्नति निहित है इस भारतीय विचार परंपराओं की संवेदनशीलता भी। और इसी से प्रभावित होकर सिपाही रूप में भाभी चंद्रिका जी ने कार्यारंभ किया और तात्कालीन समय को भली भांति समझ परख कर सब समाज को लिए साथ में आगे हैं बढ़ते जाना की राह पर चल पड़ी। वैसे मैंने जो काम की शुरुआत की थी वो 1993 साल में। वो घर की परिस्थिति का कारण खुद का घर संभालना, ये काम की शुरुआत थी। लेकिन ये काम करते समय घर परिवार पूरा संघ से जुड़ा हुआ था, लोगों को आना जाना था। तो यहाँ से मुझे मार्गदर्शन मिला कि अकेले करके क्या करेंगे, तो अपने जैसी अनेक महिलाओं को साथ में लेके हम काम क्या कुछ कर सकते हैं क्या। तो खुद को सिलाई आती थी, इसीलिए सिलाई के माध्यम से मैंने काम शुरू किया। कहते हैं कि जिस घर की महिला सर्वार्थ से स्वयं पूर्ण बन जाती है उसी घर को संभलने का अवसर मिला करता है। और ऐसी ही परिस्थितियां जब घरों घरों में पनपती तभी तो समाज का कायाकल्प होता और लौट आता शहर का वैभव भी दोबारा। इस कड़ी में सर्वप्रथम जरूरतमंद महिलाओं को जगाया और आरंभ सिलाई की गतिविधियों से किया, क्योंकि सिलाई में सुई धागे संग मिलकर जोड़ने का ही तो काम करती है। और यही एक सशक्त नींव थी स्त्री सक्षमता की। कवि श्री दुष्यंत कुमार जी ने क्या खूब कही थी, कौन कहता है आसमान में सुराख नहीं हो सकता, तुम एक पत्थर तो तबीयत से उछाल कर देखो। बड़ा मर्म है इसमें कि हम निरंतर प्रयास तो मन से करें, फिर हमने जो चाहा वो एक दिन में न सही पर एक दिन जरूर होकर रहेगा। फिर 1996 से आदरणीय चंद्रिका जी अपनी समविचारी सहेलियों संग वंचित, शोषित, पीड़ित बस्तियों में महिलाओं का प्रबोधन मार्गदर्शन कर उन्हें रोजगार के विचार क्रियाओं से जोड़ती रही। प्रकृति ने भी एक अद्भुत संदेशा दिया है मानव जाति के लिए। हम संधि काल की बेला में नभ की ओर एक नजर उठाकर देखें तो एकाध तारा दिखाई देगा, किंतु रात्रि के चढ़ते चढ़ते अनगिनत हो जाते हैं ये सितारे, क्योंकि अंधेरे के डरावने पल जुड़ना सिखाते हैं। ठीक वैसे ही अनेक संवेदनशील मन जुड़ते चले गए शहर की दुरावस्था को दुरुस्त करने के लिए। 1997 के वर्ष में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के ज्येष्ठ प्रचारक दिवंगत आदरणीय नानाजी देशमुख ने भाभी चंद्रिका जी से प्रत्यक्ष भेंट में उनके इस कार्य की सराहना करते हुए स्त्री शक्ति उत्थान के इस अद्भुत कार्य को उद्योग वर्धिनी नाम से संबोधित किया। 1997 में मैं चित्रकूट जब गई तब नानाजी देशमुख जी से मेरी बात हुई। तब उन्होंने बोला कि आपको उद्योग वर्धिनी के नाम से सोलापुर में काम शुरू करना है। तब मुझे कोई जानकारी नहीं थी कि संस्था क्या हो सकती है, लेकिन उन्होंने दिया नाम, वो लेके जो काम करते थे वो उद्योग वर्धिनी के नाम से करते थे। और आगे जाके 2004 साल में इसकी हमने रजिस्ट्रेशन के साथ जो चैरिटी कमिश्नर के पास करवाना पड़ता है वो लेके उद्योग वर्धिनी नाम दिया, जिससे हम आर्थिक व्यवहार, संगठनात्मक रचना, ये सब हम ढंग से कर पाए और लोगों को व्यवहारिकता में हम चौक रहे, इसीलिए हमने उद्योग वर्धिनी की स्थापना की। तत्पश्चात 2004 में अपनी सहयोगियों संग भाभी जी ने उद्योग वर्धिनी संस्था स्थापित की, जिसका उद्देश्य इतना मात्र कि यशस्वी, राष्ट्र प्रेमी, समाज हितैषी उद्योगिनी ही कल के सशक्त राष्ट्र के निर्माण में कारगर साबित होगी। और इसी क्रम में घरेलू खाद्य उत्पादन उनका अगला पड़ाव रहा।
आज कई होटलों, ढाबों, दुकानों पर संस्था द्वारा बनाई गई खाद्य सामग्री, जिसमें सोलापुर की पहचान रूप ज्वार की कड़क रोटी, मूंगफली की चटनी बड़े विश्वास से बेची, परोसी और खाई जाती है। कहते हैं कि पंख फैल जाते हैं तो उम्मीदें भी बढ़ जाती हैं, और ऐसा ही कुछ उद्योग वर्धिनी के संग हुआ, और इसी के चलते कई सृजनशील महिलाएं इस विराट यज्ञ से जुड़ती चली गई। अब तक लगभग 8,000 महिलाएं सिलाई का प्रशिक्षण ले चुकी हैं, जिनके द्वारा नानाविध परिधान तथा सजावट एवं नित्योपयोगी वस्तुएं जो कपड़ों से बनाना संभव है, बनाती रही है। सुखद अनुभव तो यह है कि अनेकों प्रशिक्षणार्थियों में से आज 21 प्रशिक्षिका भी बन गई है। उद्योग वर्धिनी ने अभी तक बताने गए तो आज 21-24 साल हमारे जो काम के हो रहे हैं, इसमें बहुत हजारों महिलाओं से हम जुड़े, महिलाओं की परिस्थितियों पर विचार करते उनके हाथ में काम देना भी सोचा और दे भी पाए। आज 10,000 से ज़्यादा संख्या में महिलाओं को हमने मार्गदर्शन किया, उन्होंने कुछ प्रोडक्शन भी किया, उत्पादन भी किया, मार्केटिंग भी किया, हमने सलाह भी दी, उनकी दुकानें भी हैं। जो छोटी छोटी खुद की पूंजी जो छोटी थी 200-250 रुपये, वहाँ से जो शुरुआत थी तो आज 4-5 करोड़ की वो टर्नओवर भी करती है। ये हमारा अचीवमेंट है। कहते हैं कि समय ही जरूरतों को जन्म देता है और समय ही उसकी पूर्ति भी करता है। इसी क्रम में 150 व्यक्तियों की क्षुधा शांति अभियान के तहत निःशुल्क भोजन देना बनाना आरंभ हुआ, जिसमें कालांतर से रोटरी क्लब ऑफ सोलापुर ने उद्योग वर्धिनी की मदद रूप उंगली थामी और शहर में एकल जीवन जी रहे परावलंबी वृद्धजनों के 2 जून के भोजन की व्यवस्था टिफिन रूप में बनाकर देने का महत्वपूर्ण कार्य सौंपा, जिसका आरंभ श्री शोभराय मठ में माताजी निर्मला जी बुआ के आशीषों सहयोग से हुआ और इसी से उद्योग वर्धिनी समूह की चिन्ह आकार लिया। जब हमारा खाने का जो यूनिट शुरू हुआ, तब से हम बुजुर्ग लोगों को या जिनको ज़रूरत है वो लोगों को खाना 2 समय का निःशुल्क खाना देना, या कोई अभी गर्भवती स्त्री है तो उनकी घर की जो समस्या है तो उनकी घर की समस्या को सपोर्ट करना, या कोई बुजुर्ग हैं अकेले हैं और उनकी मृत्यु हो गई है तो उनकी अंतिम क्रिया तक, ये सब समुपदेशन या काउंसलिंग सेंटर जो अपन बोलते हैं वो भी हम लोगों ने किया सुरू। अशा प्रकारे ही योजना अखंडपणे मागील 18 वर्ष सुरू आहे आणि या योजनेच्यामुळेच उद्योगवर्धिनीच्या महिला बचत गटाला एक नवीन विभाग सुरू करण्याची संधी देखील मिळाली। आज जिसके अंतर्गत कन्या छात्रावास, विद्यार्थी भोजनालय, वाड़िया हॉस्पिटल उपहार गृह, 3 स्कूलों का मध्याह्न भोजन सहर्ष कार्यरत है। विशेष उल्लेखनीय 2 प्रसंग सन 2012 में लोकमंगल सामुदायिक विवाह के आयोजन में 1 लाख रोटियां बनाने का हिमालय सा कार्य और राम मंदिर अयोध्या में प्रतिष्ठापना काल में लगभग 49 दिनों तक 1.5 लाख से भी अधिक श्री राम भक्त दर्शनार्थियों के लिए महाप्रसाद बनाने की प्रक्रिया, जिसे सकल हिंदू समाज की ओर से क्रियान्वित किया गया था, उसमें सोलापुर बीड़ी श्रमिक महिलाएं एवं उद्योग वर्धिनी की महिलाएं, जो कुल 100 से भी अधिक थी, मिलकर समर्थ रूप से संभाली। इसी किचन ने 2008 से दीपावली के पावन पर्व पर हजारों किलो का फरियाल बिक्री हेतु बनाया और संभवतः 13 भिन्न देशों में इसका निर्यात करने वाली उद्योग वर्धिनी विरली संस्था बनी। श्री केतनबाई बोरा मित्र परिवार की ओर से 21 संस्था के लगभग 3,500 व्यक्तियों को दीपावली फरियाल, वस्तु वितरण, मातृपितृ पूजन, वंचितों का पाद्य पूजन और जरूरतमंद महिलाओं की भाई दूज जैसे समाज ऋण से आंशिक मुक्त होने के अल्प प्रयास भी उद्योग वर्धिनी करती रही है। कोविड की महामारी में उद्योग वर्धिनी की लगभग 25 अन्नपूर्णाओं ने बिना भय डगमगाहट के 5 महीनों तक रोजाना 4,000 लोगों का भोजन बनाया और इसमें भिन्न 11 संस्थाओं ने आर्थिक एवं 12 संस्थाओं ने भोजन वितरण में अपनी भूमिका निभाई।
लॉकडाउन काल में श्रमिक ट्रेन से सफर कर रहे लगभग 6,500 यात्रियों की क्षुधा शांति का मानवतावादी कार्य भी संपन्न किया। भारी जनसहयोग से इस विकट काल में जरूरतमंदों की लगभग 1 मास की पूर्ति हो सके, इस रूप में 50 किलो अनाज के 4,000 पैकेट भी वितरित किए गए। उद्योग वर्धिनी ने सिखाया तो बहुत सारे लोगों को, सिलाई के माध्यम से होगा, केटरिंग के माध्यम से होगा, छोटी छोटी दुकानें की, ज्वार की रोटी है, मसाला है, ऐसे बहुत सारी चीज़ें, पापड़ बड़ियाँ जैसा भी हमने काम किया, ये सब में सीखा है। लेकिन जो महिलाओं ने खुद का उद्योग शुरू किया वो महिलाओं की संख्या भी आज 300 से ज़्यादा है कि जो अपने पैर पे खड़े होके खुद का परिवार संभालते हुए आसपास की 10, 12, 15 बहनों को काम भी दे रहे हैं। इसीलिए हमारा ये कार्य विस्तार बहुत सारा बड़ा हुआ है। आज मला 2009 सालापासून मी उद्योगवर्धिनी या संस्थेत काम करते। आज 18 वर्ष पूर्ण झाली। आता सध्या माझा मुलगा 12वी पास झाला, मुलीचंही लग्न झालं, मुलगीही पार्लरचा बिझनेस सुरू केले। हे मार्गदर्शन मला मिळालं म्हणजे मी उद्योगवर्धिनीत आल्यामुळं। सुरुवातीला मला काहीही येत नव्हतं, पण हे धाडस आणि हे शिकण्याचं काम मला उद्योगवर्धिनी संस्थेने आणि भावीनं जास्तीत जास्त करून रोज एक पॅटर्न आणून माझ्यासाठी त्यांनी ते नवीन पॅटर्न तयार करून घेतले। आज मला शिवणाबद्दलची भीती काही राहिली नाही। जे शिकायला आलेली महिला आहे ती आज शिकवण्यासाठी, आज मी कित्येक महिलांना शिकवले। आज त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांची घरं उभी राहिली, त्यांची स्वतःची दुकान आहेत। अशा अनेक महिलांना उद्योगवर्धिनी संस्था काम देण्याचं, शिकवण्याचं काम करते आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम करते। हा जो आत्मविश्वास निर्माण झाला तो माझ्यात तर आहेच, पण अनेकांमध्ये झालेला आहे। एक और अनोखा अभियान जिसमें वृद्धजनों के नीरस जीवन में उन्हें शांत संध्या का अनुभव आए, इस हेतु मनोरंजन, खेल, संवाद, प्रबोधन जैसे आयामों संग उद्योगवर्धिनी निरंतर जुड़ी है, जिस कारण उनका अकेलापन तनिक हल्का हो सके। इसके साथ साथ में बस्तियों में जाके जो हम उन बहनों से जुड़कर शांत संध्या और सेवा पाथे जैसे 2 बड़े प्रोजेक्ट भी हमने शुरू किया। शांत संध्या यानी 50 के ऊपर की महिलाओं के लिए, महिला पुरुष दोनों हैं, उनके लिए प्ले ग्रुप है कि 2 घंटे वो हफ्ते में आते हैं और सब साथ में घुल मिल के अपनी जो रह गई वो बातें एक दूसरे को शेयर करना या वहाँ पे कुछ सीखना, एक दूसरे के साथ में आनंद में रहते हैं तो उनका डिप्रेशन भी कम होता है। श्री सतीश जी मालू एवं उनके सहयोगियों द्वारा कार्यरत दृष्टि संस्था संघ नेत्रहीन समाज बंधु माताओं का विकास, व्यवहार ज्ञान एवं रोजगार आदि विषयों में उनसे उद्योगवर्धिनी का सदा सहज संवाद रूपी जुड़ाव रहा है। हजारों पीड़ित त्रासित महिलाओं का उद्योगवर्धिनी के माध्यम से समुपदेशन, यह भी आदरणीय चंद्रिका भाभी जी की विशेष उपलब्धि है, जिसमें उन्हें आरंभिक दौर में स्वर्गीय अधिवक्ता श्रीमती अपर्णा जी रामतीर्थकर का भरा पूरा हाथों में हाथ लिए साथ सहयोग प्राप्त हुआ, जो आज भी गतिमान है। इन प्रयासों की विशेष उपलब्धि यह रही कि ऐसे संवाद से लगभग 48 आत्महत्याएं टल गई और असहाय 49 व्यक्तियों के अंतिम संस्कार जैसी दुखद विधि कराई गई। जो किताबें नहीं पढ़ा सकती, ऐसी भी शिक्षा हुआ करती है, जिसमें झुग्गी झोपड़ी के बच्चे एवं उनकी माताओं का भी प्रबोधन, संस्कार, मार्गदर्शन आवश्यक होता है, जिस कारण वे भी समाज देश की प्रमुख धारा का अभिन्न अंग बन सके। और इसी आकांक्षा के मद्देनजर सोना माता प्रशाला के माध्यम से सेवा पाथेय प्रकल्प आरंभ किया, जिसका विस्तार आज 4 स्कूलों तक पहुंचकर 500 विद्यार्थिनी एवं 200 अभिभावकों को जोड़ा गया है। कि बस्तियों की लड़कियां जो स्कूल में जाती है
वो स्कूल हम ले और वो स्कूल में जाके ये लड़कियों को 2 घंटे का हर हफ्ते में हम समय दे, उसमें उनको संस्कार, संस्कृति और शिस्त जैसी चीज़ें सिखाए। 1 घंटा उनको कौशल्य सिखाए और कौशल्य के आधार पे उनकी माताओं को लेके वो कुछ घर में बनाए और उसको कुछ अर्थार्जन में सपोर्ट हो, उनका शैक्षणिक दर्जा और उनको संस्कारित करने में आज उद्योग वर्धिनी सफल है। ऐसी 500 बच्चियां और 200 माता पालक में हम लोगों का आज काम चल रहा है। उद्योग वर्धिनी के कार्यों पर अब तक 5 विद्वत जनों ने पीएचडी की है, 3 विद्वानों ने प्रबंध लिखे, 60,000 से भी अधिक महिलाएं इस मिशन की लाभार्थी बनी, अनेक महिला संस्था स्थापित हुई तथा हजारों स्वयं पूर्ण बनी। फलस्वरूप अब तक 200 से भी अधिक पुरस्कारों से उद्योग वर्धिनी को सम्मानित किया गया है। आपत्तीमध्ये सापडलेल्या असणाऱ्या भगिनींना सर्वतोपरी सहाय्य करून त्यांना अलग अलग वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, प्रशिक्षण आणि मदत देऊन आपल्या पायावरती उभं करणं आणि स्वावलंबी स्वाभिमानी बनवण्यामध्ये फार मोठं यश सोलापूरच्या उद्योग वर्धिनी या संस्थेने प्राप्त केलेलं आहे। बड़ा संस्था कोई बड़ा इंडस्ट्री नहीं कर सकते, उसका उतना बड़ा काम अभी उद्योग वर्धिनी करती है। जैसा समाज में कुछ बदल लाना है तो जैसा चंद्रिका बहन जैसा नारी शक्ति आगे आना ज़रूरी है। उद्योग वर्धिनी का एक संकल्प रहा और एक माध्यम रहा कि महिला ही है, परिवार की महिला हमारा माध्यम है, लेकिन जोड़ना हमको परिवार को है। वैसे महिलाएं हमेशा सक्षम ही रहती हैं, महिलाओं के अंदर बहुत सारी चीज़ें हैं। मुझे लगता है कि हर महिला अपने अंदर क्या है वो बाहर लाए और मैं क्या दे सकती हूँ, इसका जो विचार करेंगे तो हम भारत का, जो हम समृद्ध भारत की जो बात सुन रहे हैं और अखंड भारत की जो बात कर रहे हैं, इसमें हमारा सपोर्ट क्योंकि रह सकता है। हमको लड़ने से नहीं, हमको हमारी एक लाइन बड़ी करके इनकी बराबरी में हमारे संस्कारों से हमारा परिवारों का जतन करना और परिवारों से संवाद रखना, यही संदेश मुझे लगता है कि सफल रहेगा। अबला सबलीकरण की यह प्रयास गंगा अखंड प्रवाहित है और इसके अनुकूल परिणामों का आज सारा शहर प्रत्यक्ष साक्षी है। हमें स्वीकारने में यत्किंचित भी संकोच नहीं कि दिशा विपरीत परिस्थितियों ने ही प्रदान की थी, लेकिन दशा सामूहिक प्रयत्नों से ही बदलना संभव हुआ। यही विश्वास उद्योग वर्धिनी का। खूपच प्रेरणादायी प्रवास आपण उद्योगवर्धिनीचा पाहिला। यानंतर मी आमंत्रित करते अतिथींचा परिचय आणि सन्मान करण्यासाठी डॉक्टर सुहासिनी शहा यांना। या सोलापुरातील प्रिसिजन कॅम्पशॉप्स लिमिटेड या 1000 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संचालिका आहेत आणि त्या उद्योगवर्धिनीच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत डॉक्टर सुहासिनी शहा। नमस्कार। आजच्या या परिवार उत्सवात परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी मधुकरराव भागवत यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे असं मी म्हणेन। परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी मधुकरराव भागवत हे मूळचे चंद्रपूरचे निवासी आहेत। पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून 1975 पासून आपण प्रचारक जीवनास सुरुवात केली व अकोला नगर प्रचारक, नागपूर प्रांत प्रचारक, विदर्भ प्रांत प्रचारक, उत्तर पूर्व म्हणजेच बिहार आणि झारखंड क्षेत्र प्रचारक म्हणून आपले दायित्व होते। आपण अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख व अखिल भारतीय प्रचारक प्रमुख देखील राहिले आहात। आपण सन 2000 ते 2009 पर्यंत माननीय सर कार्यवाह होतात। सन 2009 पासून पूजनीय सरसंघचालक या नात्याने आपले मार्गदर्शन सर्वांना लाभत असून आपलं केंद्र नागपूर आहे।
मी श्री राम रेड्डी यांना विनंती करते की त्यांनी पूजनीय सरसंघचालकांचे स्वागत आणि सन्मान करावा. यात उद्योगवर्धिनीमध्ये तयार झालेली दोहोड, विलायची हार आणि सोलापूरचे ओळख असलेले हातमागावर बनवलेले वॉल हँगिंग देण्यात येत आहे. तसेच सौ पूजा विष्णू भूमकर यांनी हाताने भरतकाम करून कापडावर आदरणीय मोहनजींची हुबेहूब प्रतिमा तयार केली आहे, ती देखील देण्यात येत आहे. आता मी सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांचा थोडक्यात परिचय करून देते. IIT खरगपूर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2016च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी गडचिरोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले असून यंदाच्या पंढरपूरच्या आषाढी वारीचं नियोजन आणि व्यवस्था याबद्दल त्यांची आणि त्यांच्या सोलापूरच्या सर्व अधिकाऱ्यांची कामगिरी ही अतिशय वाखाणण्यासारखी राहिली आहे. मी पुन्हा एकदा श्री राम रेड्डी यांना विनंती करते की त्यांनी माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांचं स्वागत आणि सन्मान करावा. यात उद्योगवर्धिनीमध्ये तयार झालेली दोहोड आणि उपरणे देण्यात येत आहे. यानंतर मी माननीय श्री राजेश पवार, सेवा भारती सोलापूरचे अध्यक्ष यांचा अल्प परिचय करून देते. श्री राजेश पवार हे सोलापुरातील VR पवार सारीज या प्रसिद्ध व्यवसायाचे मालक आहेत आणि सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत. मी पुन्हा एकदा श्री राम रेड्डी यांना विनंती करते की त्यांनी माननीय राजेश पवार यांचं स्वागत आणि सन्मान करावे. यात उद्योगवर्धिनीमध्ये तयार झालेली दोहोड आणि उपरणे देण्यात येत आहे. शेवटी श्री राम रेड्डी यांचा परिचय करून देते. श्री राम रेड्डी मूळचे चेपियाली, मेडक जिल्हा तेलंगणा येथील असून सध्या त्यांचे वास्तव्य सोलापुरात आहे. वार्षिक 2300 कोटीहून अधिक उलाढाल करणाऱ्या बालाजी अमाइन्स लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमुळे सोलापूरच्या व्यावसायिक विकासात योगदान देणारे आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित, तसेच वाडिया हॉस्पिटलच्या पुनर्उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे उद्योगवर्धिनीचे सल्लागार समिती सदस्य देखील आहेत. मी परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांना विनंती करते की आपण राम रेड्डी यांचा सन्मान करावा. आता पुढील सूत्रे पुन्हा अपर्णाताईंकडे सोपवते आणि मी थांबते. धन्यवाद. प्रत्येक स्त्रीमध्ये कार्यकर्तृत्वाचं स्फुल्लिंग असतंच. ते हळुवारपणे उघडून देऊन त्यातून कार्यकर्तृत्ववान महिला तयार करण्याचं काम आदरणीय चंद्रिकाताई गेली 21 वर्ष करतायत, ज्यांनी अतिशय धैर्यानं हे उद्योगवर्धिनीचं रोपटं लावलं, चिकाटीने अविरत परिश्रमाने वाढवलं.
त्या उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा आदरणीय चंद्रिकाताई चव्हाण यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या परिवार उत्सव कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सर्वांना नमस्कार. आज सोलापूरचं उद्योगवर्धिनी परिवाराचं इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावं असा आजचा सुवर्ण दिवस. परमपूज्य सरसंघचालकजींचं आगमन एक छोट्यासा उद्योगवर्धिनीसाठी वेळ 3 तास देणं म्हणजे अजूनही मी काय बोलणार आहे माहिती नाही आहे, पण तेवढा वेळ आम्हाला दिला आहे. अनेक लोकांचे फोन संस्थेसाठी. पण हे सगळं सर्वप्रथम नम्रपणे सांगते, या सगळं आमचा सोलापूरचा आणि उद्योगवर्धिनी परिवारबरोबर जोडलेल्या महिलांचं यश आहे आणि हे सगळं त्यांना समर्पित आहे. एकटी व्यक्ती काही करू शकत नाही. आजच्या कार्यक्रमाला मी ते आम्हीला असाच आपण भरगच्च हॉल भरलेला आणि कार्यक्रमात उपस्थित होतो. तेव्हाही माननीय जिल्हाधिकारींना आपण निमंत्रण दिलं होतं, पण त्यांचा व्यस्तमुळे त्यांना जायला लागलं कुठं मीटिंगसाठी. ते उपस्थित नाही राहू शकलं. आपल्याला मेसेज पाठवला होता, पण आजही ते आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक आज करण्यासाठी ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला आणि आपली पंढरीची वारी लोकांना सुखरूप केली ते पण आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचंही उद्योगवर्धिनीचं मला वाटतं हा एक श्रेयाचा वाटा आहे. त्याचबरोबर नेहमीच पंचतारिका हॉटेलमध्ये आपण दुरून जातो. आमच्या महिला तरी दरवर्षी 1 दिवस तिथं नाश्ता करायला ते घेऊन जातात. आमचे सगळ्यांनी बायका असं म्हणायचं की आम्ही पंचतारिकेला 5 स्टार म्हणजे काय असतं. त्यांचं किचनपासून सगळं बघून आम्ही तिथं जेवण केलं आणि त्यामुळे ते आमचे बंधू आहे. आणि आत्ता वर्षभरापासून असा विचार करत होतो की याची सल्लागार काहीतरी समिती करावी आणि त्या समितीत तुम्ही असावे. घाबरत विचारलं आणि त्यांनी होकार दिला. तसंच सुहासिनीताई आहे, आमचे वासुदेवजी बंग आहे, केतनबाई आहे, धीरेनबाई गडा आहे, आनंद जोशी आहे, सुहासिनी डॉक्टर सुहासिनी वादवीताई रायते, ही सगळी टीम एकवटली आणि आम्हाला मार्गदर्शन करायला लागली. त्याचाही आम्हाला पुढच्या काळात खूप फायदा होणार आहे. खरं आमचा उद्योगवर्धिनीचा जो 2 उक्ती आहे की ध्यासामा मंगलाचा आस त्याचा पूर्तीची, हात घ्याती घेतले हो शृंखला ही शक्तीची, शृंखला ही शक्तीची. ही शृंखला जी आहे कधी वाकली नाही. अडचणीचा डोंगरातून वाट आम्ही शोधली, पण आम्ही कधी मान नाही वाकवली, कारण आमचा घेणारा हात आज देणारा झाला. खरं आपण आता चित्रफितीमधनं सगळं बघितलं आहे, उद्योगवर्धिनीचा कार्यविस्तार कसा होतोय ते सगळं बघितलं आहे. पण मला असं सांगावंसं वाटतं की याचं जेव्हा रोपटं झालं, म्हणजे पहिल्यांदा 96-97ची गोष्टमध्ये चित्रकूटला जाण्याचा प्रसंग आला आणि पूजनीय नानाजी देशमुखांशी संवाद झाला. समाजशिल्पी परिवारमध्ये काम करावं अशी इच्छा व्यक्त केली आणि एका शब्दात नकार दिला आहे त्यांनी. खूप रडायला आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणले की का नको म्हणताय तुम्ही, आणि त्यांनी म्हणलं की तुला उद्योगवर्धिनी म्हणून काम करायचं आहे सोलापूरला जाऊन. उद्योगवर्धिनी काय असतं, सोलापूरला काम काय असतं काही माहीत नाही. परिस्थिती बिकट होती, पण नाम त्याने दिलं. काहीतरी असेल, किती ह्या लोकांचं दूरदृष्टीपणा असतो ते कळलं. आज खरं नानाजी देशमुखांना पण हे उद्योगवर्धिनी त्यांची देण आहे, कारण तिने दिलेलं तो रोपटं आज वटवृक्ष होतं आहे. नंतरच्या प्रसंगात अनेक स्वयंसेवक, अनेक उद्योजक जसे शांतीलालजी जैन आहे, बापूराव सारोळकर आहे, रामभाऊ देशपांडे आहे, आमचे बाबूभाई असतील, अशी अनेक लोक, दयानंद नगर, आमचं दयानंदनगरच्या प्रत्येक स्वयंसेवकांनी खूप मदत केली आहे आणि तेव्हा हे काम सगळं आज फलरूप दिसतं. त्या हा संघाच्या अनेक स्वयंसेवकांचं पण आहे. नंतर जेव्हा असं वाटलं की आपण काम करायचं म्हणजे काय माहिती नव्हतं. भूकंपाच्या वेळेला सगळं गोळा करा आणि द्या तेवढं माहिती होतं. गोळा केले, लाडू केले, सगळं गोळा केले, जाऊन देऊन आलो, परत बसलो. पण जेव्हा रक्षाबंधनचा प्रसंग आला आणि पूजनीय देवरसजींचा प्रवास होता, माहेरी 14 वर्षांनी रक्षाबंधनला गेले होते, पण तेव्हा दयाननगरने ठरवले की भाभींना बोलवून घ्यायचं आणि हे काम सोपवायचं, कारण दसऱ्याचा रक्षाबंधनचा दिवसही आपण पुरणपोळीचं जेवण सगळ्यांना द्यायचं आहे 1000 स्वयंसेवकांना. ते हे गोळा करण्याचं काम भाभीने करावं.
राग खूप आला होता की हे संघवाल्यांना काही समजत नाही, माहेर पण करू देत नाही. किती वर्षांनी गेले होते, पण बोलवलं, मोठी लोक बोलवत आहेत म्हणून यायला पाहिजे. आणि आले आणि सगळं झालं, छान पुरणपोळी वगैरे झालं. परिचय करून देताना एका स्वयंसेवकनी, मला वाटते अशोकजी संकलेचा होते, आणि त्यांनी परिचय करून दिला की माहेरून परत आले. आणि त्यांनी सांगितलं की काही नाही, हा भाऊ बसलाय ना, मला राखी बांधा. त्यामुळे हे सगळं माहेर पण आहे, कारण हे माहेरच्या लोकांनी मला राखी बांधून घेतली म्हणून त्या सगळ्या माझं कौतुक करतात. बाकी काही नाही. आज जे येण्याचं कारण आहे ह्या छोट्या बहिणीचं कौतुक बघायला, ह्या सगळ्या लेकींचं कौतुक बघायला, म्हणून ही माहेरची माणसं आलेली आहे. आणि काम जशी दिशा दिली, राष्ट्रीय सेवा भारतीची जबाबदारी सुहासरावजींमुळे आली. विजयरावजींनी तिथं सांगायला लागले. तात्या कायम माझे मन मोकळं करण्याचं, मी किती वेळा त्यांना आई म्हणते, वडील म्हणते, सगळं माझं आहे. सगळ्या गोष्टी तात्यांना माहिती असतील. ह्या सगळ्या लोकांनी जेव्हा हाजरून सांगितलं तसं तसं करत गेलो. आणि पुढे आत्ता जे ठरवले की आत्तापर्यंत आम्ही जे केलं ते फक्त जोडणं. लोक म्हणतात की सेवा करायची असते, माझं मत आहे की सेवा अनुभवायची असते. सेवा करण्याची गोष्टच नाही. सेवा करणं म्हणजे एकाची करणं आणि एकाने घेणं आणि एकाने देणं, म्हणजे परत आपण मोठे झालो, देणाऱ्याचा हात वरच राहतो. ही नसतेच, कारण ती जी असते ती पूजा असते. आणि ह्याच्यात आम्हाला शिकवलं की अपर्णाताई रामतीर्थकर, माझ्याबरोबर असलेल्या संध्याताई आज नाही आहे, पण अपर्णाताई आणि संध्याताई दोघी नाही आहे. शुभांगीताई नेहमी सोबत असायचं, कायम माझी जेवणाची काळजी करायची की तुला जेवायला पाहिजे वेळेवर. असं सगळ्या अनेको लोकांनी हे सगळं केलं म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो. मग पुस्तक लिहायची होती. मग खूप वेळाला म्हणजे सुदर्शनजी जेव्हा भेटायचे तेव्हा असं म्हणायचे पूज्य सुदर्शनजी की काय झालं आहे, झाशीची राणी भाकरी लिहिली का? मी म्हणायचे लिहिता येत नाही. कोणाला सांगा, ते मला प्रकाशन करायचं आहे. शेवटचा प्रसंग की तेव्हा भोपाळची बैठक करून, ती त्यांची शेवटची बैठक होती, आमची सेवा भारतीची बैठक होती. स्टेशनवर भेटले, तिथं सिक्युरिटी खूप होती. त्यांनी म्हणले भेटायत नाही. मी समोर बसले होते, एका ट्रेननी जाणार होतो. ते जवळ आले आणि विचारले भाकरी लिहिली का? मी म्हटलं नाही लिहिली अजून, पण लिहिणार आहे मी. नाही, मला प्रकाशन करायचं आहे. खरं आज जी पुस्तक होणार आहे ती त्यांना समर्पित आहे. हे त्यांना दिलेलं, त्यांनी दिलेलं की शब्द होता तो पाळलाय. ते लिहिण्याचं काम आम्हाला नयनबाबी माझ्या मागे लागून लागून सगळं लिहून घेतलं. करमरकरजींनी हिंदीमध्ये केलं. मुखपृष्ठ आमचं नितीन खिलारेंनी केलं. ही डॉक्युमेंटरी करायची होती. मग आमचे विजय आवटे, पुरुषोत्तम आणि आमचे के तिवारी आवाज देऊन ह्या सगळ्यांनी सगळं करून हे सगळ्यांनी केलेलं आहे. आणि आज जे सगळ्या वस्तू दिल्या गेल्या त्या सगळ्या आमच्या महिलांनी बनवल्या. त्यामुळे एक उत्साहाचं वातावरणमध्ये हे सगळं प्रेरणा देत देत पुढे जात होतो. आणि त्याच्यात आज मी पहिलाच एक सांगते की आमचा आज गीत आणि पद्य जे होणार आहे, म्हणजे गीत पद्य एक असतं ते, आणि वंदे मातरम आमच्या नवीन मुलींनी केलेलं आहे. 19-20 होईल तर ती चूक माझी असेल, पण त्या मुलींचं कौतुक आहे जे इथं ते म्हणणार आहे. आणि त्याच्यात आमच्या प्रसादजींनी ते करूनही घेतलं. ह्या सगळ्यांनी मिळून हे काम केलं. पण पुढे आम्हाला आत्ता असं वाटतं की ह्या सगळ्या करताना आत्ता आमचं एक ट्रेनिंग सेंटर असावं की जिथं त्या एका सेंटरमध्ये महिलांनी यावं, मुलींनी यावं, युवा युवतींनी यावं आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये आम्ही तिथं काम करावं आणि ते आम्ही लोकांसमोर घेऊन जावं. कारण ही सोलापूरची गरज आहे. चारी बाजूनी सोलापूरला घेरलेलं आहे, पण नेहमी शब्द ऐकायला येतं की सोलापूरला काय आहे. सोलापूरला जे आहे ते कुठेच जगाचं पाठीवर नाही आहे. इथं आहे, फक्त आमचा दृष्टिकोन तसा नाही होत. कारण आमचा दृष्टिकोन असतं ते पुणे आणि मुंबईकडे बघण्याचं असतं. तुम्ही जर सोलापूरच्या भूमीकडे एकदा बघितलं तर सोलापूरच्या धर्तीवर खूप आहे. आणि ते आपण जर घेऊन केलं, हाताला हात एक कडी जोडत गेलो तर निश्चित सोलापूर आपलं अखंड भारत जे आपण स्वप्न आहे आणि मोठं स्वप्न घेऊन आपण जे चालतोय त्याच्यात सोलापूरचा महिलांचा वाटा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे आणि सोलापूरकरचा पण असणार आहे. कारण सगळं जे गेलं, आपण म्हणतो गेलं, पण कोणी घालवलं तर आम्ही घालवलं. आणि ते घालवलेलं आम्हाला परत तो परमवैभव सोलापूरचा आणण्यासाठी आमच्या अनेक मुली, आत्ता जसं पूजानी छान विणकाम केलं, अशा छान कलाकार आमच्याकडे आहे. आणि ह्या कलाकार पुढे जात आहेत. त्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकारींना पण विनंती करतो ह्या ह्याच्यातनं की आम्हाला खरंच एक जागेची खूप मोठी आवश्यकता आहे. आणि ती जागा, कारण आमच्याकडे पैसे नाही, आत्ताच सांगतो आम्ही की आमच्याकडे पैसे नाही. तुम्ही सांगा तेवढं काम करतो,
आम्हाला आमचं नाव पण नको, नाव पण तुमचं लावा, पण आम्हाला एखादं सेंटर असं द्या की आम्हाला ते करता यावं. आम्हाला कुठेही नावाची गरज नाही आहे, पण माझ्या मुली तिथं उभे राहायला पाहिजे. कारण एक एक प्रसंगमधल्या माझ्या आज्यांना सोडायला तिथं जेव्हा एखादा मुलगा किंवा त्याचा परिवारातले लोक येतात की आमची आई तुमच्याकडे टाकायची आहे, आई टाकायची वस्तू आहे का, ही आईला कुठे ठेवायचं का, आणि नाही पैसे देऊ शकत ते कुठे द्यायचं, त्याला 2 वेळचं भोजनची आवश्यकता आहे, नाही करू शकत ती घरात, त्याला BP आहे, शुगर आहे, हात कंपन होत आहेत, कमवणारं कोणी नाही आहे, कोण बघणार. आमच्या मुलांची आमची जबाबदारी आहे ना, मग ही जबाबदारी उद्योगवर्धिनीची आहे. आम्ही सगळ्या त्यांच्या लेकी आहोत आणि आम्ही करू इच्छितोय. आम्हाला फक्त तुमचं सहकार्य हवं आहे. आणि आमचं सल्लागार समितीला पण आम्ही विनंती करतोय की आम्ही चुकू, आम्हाला सगळं नाही येत, पण आम्ही व्यवस्थित व्यावहारिक काम करू. आम्हाला मार्गदर्शन करून हा सोलापूरला उद्योगवर्धिनीचा जो रोप लावलेला आहे ह्या सगळ्या संत महात्म्यांनी, सगळ्या पूजनीय लोकांनी, बस त्याला रोपट्याला कधी सुकू देऊ नये. कारण आमची 3 पिढी तयार झालेली आहे. आताची सगळी पूर्वतयारी माझा म्हणजे त्याचं कौतुक होईल, पण सुनेनी पूर्ण उचलली. कारण मेधाताईंच्या घरी मुलीची डिलेवरी आणि 2 कॅन्टीन मेसची जबाबदारी त्यांनी ते बघितलं. बाकी आमचं स्मिता आणि ह्या सगळ्या टीमनी इतकं उचलून ही सगळी तयारी केली. ही सगळी तयारीला ह्या सगळ्या महिलांनी जे झटलं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथं एकत्र असं बघू शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, उद्योगवर्धिनी तुमची आहे, आपली आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र येऊन ज्यांच्याकडे जे जे देण्यासारखं आहे, म्हणजे पैसेच द्यावं लागेल ही मागणी करत नाही आहे, पण असेल तर ते पण द्या, पण वेळ असेल तर वेळही द्या. आम्हाला जे काही आहेत ते आम्हाला तुमच्याकडनं हवं आहे आणि आमच्याकडनं करून घ्या अशी विनंतीही करते. आणि इथंच मला वाटतं की माझं बोलण्यापेक्षा आपण त्यांचं आम्हाला ऐकायचं आहे, त्याच्यासाठी मी इथंच थांबते. धन्यवाद. यानंतर आपण ह्या 21 वर्षांच्या वाटचालीवर जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन इथे करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते नयनबेन जोशी आणि श्रीयुत अरुण करमरकर ह्या दोघांनी व्यासपीठावर यावं अशी त्यांना विनंती आहे. नयनबेन जोशींनी पूर्ण ज्ञानेश्वरी गुजराती भाषेत भाषांतर त्याचं केलेलं आहे. गुजराती समाजाचा 75 वर्षांचा इतिहास गुजराती भाषेत लिहिलेला आहे. श्रीयुत शुभराय महाराजांचा 250 वर्षांचा इतिहास मराठीतून लिहिला आहे आणि उद्योगवर्धिनीची वाटचाल त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेली आहे. तर नयनबेन जोशींचा सन्मान आदरणीय परमपूजनीय सरसंघचालक श्रीयुत मोहनजी भागवत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या पुस्तकाचं संपादन केलं आहे ते श्रीयुत अरुणजी करमरकर, मुळातून विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, सोलापूरच्या तरुण भारतचे काही काळ संपादक आणि आत्तापर्यंत 20पेक्षा अधिक पुस्तकांचं संपादन त्यांनी केलं आहे. मी आदरणीय परमपूजनीय सरसंघचालक श्रीयुत मोहनजी भागवत यांना विनंती करते की त्यांनी अरुणजींचा सन्मान करावा. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं विमोचन करावं. उद्योगवर्धिनी की सेवाव्रती असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते ह्याचं प्रकाशन विमोचन होतं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या पुस्तकाचं स्वागत करावं.
या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलं आहे श्रीयुत नितीन खिलारी यांनी, लेखन केले नयनबेन जोशी यांनी आणि संपादन केले श्रीयुत अरुण करमरकर यांनी. या पुस्तकाचं आजचं प्रकाशना दिवशीचं मूल्य 150 रुपये आहे. ते बाहेर विक्रीसाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर या पुस्तकाची किंमत 200 रुपये होणार आहे. सर्वांना आवाहन आहे की ज्या महिला या उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून घडल्या अशांच्या सगळ्या कथा या पुस्तकामध्ये आहेत. आपण जरूर ते विकत घ्यावं. आपण वाचून इतरांना भेट द्यायलाही हरकत नाही. त्या निमित्ताने सोलापूरच्या ह्या संस्थेचा इतिहास सर्वदूर पोहोचला जाईल. मी यानंतर श्रीयुत अरुण करमरकर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचा अल्प परिचय द्यावा. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी रामरेड्डीजी, जिल्हाधिकारी, सेवा भारतीचे सोलापूरचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रिका भाभी मेधाताई आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बंधूंनो, पुस्तकाचं रूप तर आपण बघितलं आहे. सुरुवातीलाच हे स्पष्टपणाने सांगायला हवं की या पुस्तकाच्या निर्मितीचं, लेखनाचं आणि त्यासाठी करावे लागणाऱ्या परिश्रमांचं सगळं श्रेय हे नयनताई जोशींचं आहे. मला अनेकदा असं आठवतं की गेल्या पिढीतले एक प्रायोगिक नाटकांचे लेखक गोविंद देशपांडे यांनी एका त्यांच्या नाटकामध्ये आम्हा संपादक मंडळींचं, संपादक बनवणाऱ्या मंडळींचं एका शब्दामध्ये फार समर्पक वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे स्वतःला त्याच्यात इन्क्लूड करून की आम्ही मंडळी शब्द कामाठी आहोत. म्हणजे इमारतीच्या बांधकामातलं अतिशय मूलभूत छोटंसं काम, विटेवर वीट रचत रचत ती भिंत उभी करण्याचं काम जे करतात त्यांना कामाठी म्हणतात. तसं शब्दामागे शब्द जोडत 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 साहित्य निर्माण करणं आणि त्याला फार मोठ्या प्रगल्भ साहित्याचं रूप आहे असं आपलं आपणच कौतुकाने पाठीवर हात थोपटून घेणं हे संपादकाचं काम असतं. तेवढंच फक्त या पुस्तकाच्या संदर्भात मी केलं आहे. परंतु पुस्तकाचं मूल्य, किंमत किती आहे ती आत्ता अपर्णाताईंनी सांगितली, पण या पुस्तकाचं मूल्य त्याच्या कंटेंटमध्ये आहे. त्या कंटेंटमधला बराचसा भाग अतिशय त्रोटक स्वरूपात आपण चित्रफितीतही पाहिला, चंद्रिका भाभींच्या प्रास्ताविकामध्येही ऐकला आणि जे सोलापूरकर आहेत त्यांनी चंद्रिका भाभींच्या दैनंदिन कार्यक्रमातून सुद्धा पाहिलेलं आहे. परंतु त्याचं एक संकलित स्वरूप या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ते यथार्थरूप व्हावं या दृष्टीने जो प्रयत्न आमच्या शक्तीप्रमाणे आम्हाला करता आला तो आम्ही दोघांनी केलेला आहे. परंतु कामाचा विचार करायचा तर 25 वर्ष आणि नोंदणीचा विचार करायचा झाला तर 21 वर्ष जी वाटचाल या पुस्तकातून उलगडत गेलेली आहे, त्या वाटचालीमध्ये स्वाभाविकपणाने अनेक वाटा, वळणं, खाचखळगे, उंचवटे, अडथळे अनेक आले आहेत. त्याच्याच बरोबरीने त्या अडथळ्यांवर मात करण्याचं धैर्य, संयम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक वृत्ती. संघर्ष तर आहेच, संघर्षाला आवश्यक त्यावेळेला धाडसाने सामोरं जाण्याचा पवित्रा तर घेतला गेलेलाच आहे. परंतु जसं त्यांनी त्यांच्या निवेदनात सहजपणाने सांगून टाकलं की आमचं शस्त्र उगारून आंदोलन करण्याचं काम नाही, जोडण्याचं काम आहे. आणि त्यामुळे अशा सकारात्मक वृत्तीने त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करून 21 वर्षांची ही वाटचाल अतिशय समृद्ध, प्रगल्भ अशा प्रकारच्या एका संस्था जीवनाची जी झालेली आहे त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप आपल्याला या पुस्तकातून टाकता येईल. ती वाटचाल करण्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान राहिलेलं आहे त्या कुणाच्याही योगदानाचा, उल्लेखाचा अभाव यामध्ये राहू नये याचा कटाक्ष चंद्रिका भाभींनी वारंवार जपलेला आहे, आम्हाला जपायला लावलेला आहे. आणि तरीही एक गोष्ट त्याच्यामध्ये राहून गेली, त्याचा उल्लेख फक्त करणार आहे आणि थांबणार आहे, ती म्हणजे त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सुद्धा आणि चित्रफितीमध्ये सुद्धा सेवा पाथेय आणि शांत संध्या अशा 2 अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमांचा उल्लेख केला. या उपक्रमांविषयीचं जे वर्णन आहे ते छपाईच्या वेळापत्रकाशी झुंज घेता घेता शेवटी ते या पुस्तकातून प्रसिद्ध करणं आज करता आलेलं नाही.
दुसऱ्या आवृत्तीमध्ये आम्ही ते निश्चितपणाने समाविष्ट करू, कारण एक आवृत्ती आज संपूनच जाणार आहे याची खात्रीच आहे आम्हाला. त्यामुळे या सगळ्या प्रवासाचा जो ऐवज आहे, हा ऐवज आपल्या सगळ्यांना आणि आपल्यासारख्या सेवा कार्याविषयीचा, समाजसेवेविषयीचा, समाजाला पुन्हा एकदा समृद्धीने उभ्या करण्याविषयीचा जो वसा वारसा उरीशिरी धरावासा वाटतो, त्या प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरक अशा प्रकारचं पाथेय, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकातल्या कंटेंटवरून मिळणार आहे. त्यामुळे आपण या पुस्तकाचा जरूर आस्वाद घ्यावा. 25 वर्षाचा प्रवास म्हणजे एका अर्थाने रौप्य महोत्सवी प्रवास पूर्ण करण्याचा क्षण, आणि त्या क्षणाला आपल्या सगळ्यांना एका अर्थाने आशीर्वचन देण्यासाठी आणि उत्साह देण्यासाठी शतकपूर्ती करणाऱ्या एका विराट प्रगल्भ अशा प्रकारच्या संस्था जीवनाचे अध्वर्यू उपस्थित राहावेत, हा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अत्यंत भाग्याचा क्षण आहे. तो क्षण आणि आपण यांच्यामध्ये मी फार राहू इच्छित नाही. त्यामुळे इथे माझं निवेदन संपवतो. धन्यवाद. संघ परिवारात एक पद्य कायम म्हटलं जातं, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. जसा चंद्रिकाताईंचा जीवन प्रवास आपण बघितला की संस्था म्हणजे काय हे माहीत नसताना आज 21 वर्षांमध्ये इतकं मोठं काम त्यांनी उभं केलं, तसं त्यांच्याबरोबर ज्या महिला काम करत आहेत त्या तर इतक्या वेगळ्या परिस्थितीमधनं त्यांच्याजवळ आलेल्या होत्या. त्यामुळे स्वतःचं प्रतिबिंबसुद्धा आरशात बघताना जी स्त्री घाबरेल, ती आज वाघिणीच्या रूपात सगळीकडे आत्मविश्वासाने काम करते आहे. अशा काहींची प्रातिनिधिक मनोगत आपण ऐकणार आहोत. त्यामध्ये मी पहिल्यांदा आमंत्रित करते वासंती साळुंके यांना. नमस्कार, मी वासंती विष्णू साळुंके. 2009 सालापासून मी उद्योगवर्धिनी संस्थेमध्ये काम करते. अन्नपूर्णा विभागामध्ये काम करते. संस्थेत येण्यापूर्वी आमची परिस्थिती खूप हालाकीची होती. 2 वेळ खाण्याचं पण सामर्थ्य नव्हतं. मग संस्थेत आल्यानंतर थोड्या दिवस भीती वाटायची, काम कसं करायचं कसं नाही. मग एक मुलगा असल्यामुळं त्याच्या पण खाण्याचा प्रश्न होता, खाण्याचं हेच नव्हतं आमच्याकडं. मग संस्थेत आल्यानंतर खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला. थोड्या दिवस भीती वाटत मग पूर्ण काम करायचं शिकले. नंतर थोड्या दिवसांनी मुलाला सायकल घेतले. मुलगा आमचं 12वीला होता. नंतर BCom MCom झाला. उद्योगवर्धिनी संस्थेने पूर्ण शिक्षणाची मदत केली. MCom होऊन आता इलेक्ट्रिशियनचं कोर्स करून तो इलेक्ट्रिकचं कॉन्टॅक्ट घेतो. त्यांनी मी थोडं कमवत आम्ही छोटंसं घर घेतलं. 16-17 लाखाचं घर घेतलं. गाडी घेतली. मग नंतर भीती वाटत कोरोनामध्ये पण असं बाहेरच निघायचं नाही. मग कसं जगणार, काय करणार. त्याच्यामुळं तरी पण आम्हाला पास काढून दिले होते. रोज यायचं, काम करायचं, जायचं, आमचं चालूच होतं. मग आम्ही कामावरच असायचो. घरी आमच्या सगळं साहित्य आमचं खाण्याचं पोचणार. मग कसं हे कोण आणलं काय म्हणलं तर घरात म्हणणार की आम्हाला माहीत नाही कुणी दिलं, पण रिक्षा संस्थेची होती त्यामुळं संस्थेने आपल्या पोटापाण्याचं सगळं हे करून घेतलं. त्याच्यामुळं आपल्यासारखे कष्ट करणारे लाखो मेले तरी चालेल, लाखांना पोशिंदा जगला पाहिजे. खूपच छान. इतक्या सगळ्या लोकांपुढे येऊन बोलण्याचं धाडस करणं हे खूप महत्त्वाचं होतं. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. यानंतरचं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत मीनाक्षी सलगर. नमस्कार, मी सौ मीनाक्षी सुनील सलगर, वैभवलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा. पूजनीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय प्रेरणास्थान असणाऱ्या सौ चंद्रिकाभाभी चौहान, उद्योगवर्धिनी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जुलै 2005ला वैभवलक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना केली. गटातील महिला या सर्व साधारण परिस्थितीच्या होत्या.
पण काहीतरी करण्याची जिद्द होती. 2008ला उद्योगवर्धिनी संस्थेने अन्नपूर्णा विभागाची स्थापना केली. त्या अन्नपूर्णा विभागामध्ये काम करण्याची संधी माझ्या गटाला मिळाली. माझ्या गटातील मी 6 महिला 6 किलोमीटर अंतर सकाळी 7 वाजता उद्योगवर्धिनी संस्थेमध्ये जाऊन अन्नपूर्णा विभागाचं 1 वर्षासाठी काम करायचं ठरवलं. त्यानंतर प्रत्येकीने वेगवेगळा व्यवसाय करण्याचं ठरलं. सावकारी कर्ज घेण्याचं थांबलं, परंतु आर्थिक अडचणी खूप होत्या. त्यामुळे गटाने बँकेकडून कर्ज घेण्याचं ठरवलं. बँक ऑफ महाराष्ट्र उजनी शाखा सोलापूर या बँकेने माझ्या गटाला पहिल्यांदा 50,000चं कर्ज दिलं. त्यानंतर 1 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख आणि आता परत 10 लाखाचं लोन गेल्या वर्षी आम्ही घेतले. कर्ज व्यवस्थित फेड करत असल्यामुळे बँकेमध्ये चांगली पत निर्माण झाली. उद्योगवर्धिनी संस्थेने मला रामभाऊ माळगीचे प्रशिक्षण दिले. गोव्याला केटरिंग क्लासेस घेण्यासाठी संधी मिळाली. श्री प्रभू रामचंद्रांच्या पावनभूमीमध्ये अयोध्या भंडारामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. मागील 1 वर्षीपासून आम्ही उद्योगवर्धिनीच्या मार्फत सेवापाथे हा नवीन प्रकल्प चालू केला आहे. त्या सेवापाथे प्रकल्पामध्ये मी वेळ देते. 2013ला माझ्या मुलीचं निधन झालं. माझी 1 प्रियंका गेली, परंतु आज 501 प्रियंकामध्ये काम करण्याची संधी उद्योगवर्धिनींनी दिलेली आहे. माझ्यासारख्या दगडाला घडवायचं काम भावीने केलं आहे. उद्योगवर्धिनीने मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संस्थेचे आभार मानते. जय श्रीराम. उद्योगवर्धिनीचं पूर्ण कामकाज संचालक मंडळातल्या शोभा श्रीवास्तव, वर्षा विभुते, प्रीती पवार, शांता टाके, मृणालिनी भूमकर, गौरी मुळे, गीतांजली चव्हाण, दीपाली देशपांडे, सुलोचना भाकरे आणि मार्गदर्शक आणि सल्लागार समितीतले डॉक्टर माधवी रायते, डॉक्टर सुहासिनी शहा, श्रीयुत राम रेड्डी, श्री वासुदेव बंग, श्री आनंद जोशी, श्री केतनभाई भोरा, श्री धीरेनबाई गड्डा आणि अध्यक्षा चंद्रिकाताई चव्हाण यांच्या समन्वयातून चालत असतं. या सर्वांचे प्रातिनिधिक म्हणून मी श्रीयुत राम रेड्डी यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. श्रीयुत राम रेड्डी. उद्योगवर्धिनीचा परिवार उत्सव या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य श्री मोहनजी भागवत साहेब आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब, सेवा भारतीचे राजेश पवारजी आणि उद्योगवर्धिनीचे संस्थापिका अध्यक्षा चंद्रिकाताई आणि त्यांचे सहकारी, सर्व उपस्थित सोलापूरचे प्रतिष्ठित नागरिक आणि उद्योगवर्धिनीचे भगिनी आणि सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. आज उद्योगवर्धिनीचा 21 वर्षाचा प्रवास, मी तर म्हणेन 21 वर्षाचा प्रवास हा फक्त प्रवास नसून अंधकारमयी संघर्षमयी जीवन जगण्याचा, महिलांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचे काम उद्योगवर्धिनी करीत आहेत. जीवन आणि स्वावलंबिनी जीवन यामध्ये एक शब्दाचा फरक आहे, पण हजारो महिलांचा आयुष्यामध्ये हा फरक घडवून आणण्याचे एकच ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन उद्योगवर्धिनी आपली वाटचाल करीत आहेत. उद्योगवर्धिनीचा काम म्हणजे मी थोडक्यात आपल्याला सांगतो. जसा गल्ली गल्लीत जाऊन जो गरजू महिला आहे त्यांना आयडेंटिफाय करणे, त्यांना ट्रेनिंग देणे, देन त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर प्रोडक्शन करणे आणि
मार्केटिंग करणे हे थोडक्यात या पद्धतीने काम करत असतात. समाजात गरीब गरजू महिलांशी संपर्क करून त्यांना एकत्र आणले जाते. त्यांचा असलेल्या कौशल्याचा अभ्यास करून आणि त्यांचा आवडीप्रमाणे त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांचे गट करून उत्पादन निर्मितीनंतर विक्री केले जाते. अशा प्रकारे 21 वर्षात हजारो महिलांचे समुपदेशन मार्गदर्शन करून रोजगार उपलब्ध करून दिले. शेकडो महिला उद्योजक घडवून स्वावलंबी बनविण्याचे काम उद्योगवर्धिनीने केले आहेत. चंद्रिकाताईने यांची समाजातील उपेक्षित महिलांप्रती असलेली तळमळ आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड आणि त्यांची जिद्द पाहून मी खरोखर प्रेरित झालो आणि या संस्थेबरोबर जोडलो. सर्व सांधने असून सुद्धा एखादा कॉर्पोरेट संस्था आणि महिलांसाठी सरकारी योजने देखील इतक्या प्रभावीपणे लाँग टर्ममध्ये राबवू शकत नाही असा उद्योगवर्धिनी सध्या करीत आहेत. सध्या उद्योगवर्धिनीचं कामकाज एखादा भाडेतत्त्वावरील तेही तात्पुरत्या इमारतीमध्ये चालते. आत्ताच ताईने सांगितले, कलेक्टर साहेबांकडं अर्जी केले. मी ताईला धीरज देतो की नक्की आपल्याला ते काम होईल, म्हणजे कायमस्वरूपी होऊन जाईल. ते सोडून स्वतःचा मालकीच्या जागेवर ही आपण जाऊ पुढच्या काही काळात. आणि जसं आपण म्हणले म्हणजे स्वतःचा पाहिजे म्हणजे ॲडवायझरी कमिटी करायचे. आम्ही नक्की तुम्हाला हे देतो. आणि आज ज्या हिशोबाने आपण दाखवले बुकमध्ये आणि चित्रफितमध्ये जो दाखवले, मला नक्कीच खात्री वाटते की येणाऱ्या काळात उद्योगवर्धिनी सोलापुरातलंही नव्हे तर महाराष्ट्रातील महिलांना आधार देणारी एक खूप मोठी संस्था असा उभा राहील असा मी शुभेच्छा देतो. आणि आम्ही आपलं बरोबर आहे, जिथं जिथं मदत लागतील तिथं नक्की आम्ही आपलं बरोबर आहे एवढंच खात्री देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरचा पुढचा सगळा कार्यक्रम मी आत्ता सांगणार आहे. यानंतर आभार प्रदर्शन करतील डॉक्टर माधवीताई रायते. त्या संस्कार भारती सोलापूरचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता पदावर काम केले आणि त्या उद्योगवर्धिनीच्या सल्लागार समितीवर आहेत. आभार प्रदर्शन झाल्यानंतर पद्य होईल. ते पद्य गाणार आहेत कल्याणी पाटील आणि ऐश्वर्या सारोळकर. त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी आदरणीय परमपूजनीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर शिल्पा जिरांकलगी आणि संस्कृती देशपांडे यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम नंतर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्व जणांना विनंती आहे की संपूर्ण वंदे मातरम झाल्यानंतर प्रमुख अतिथी पहिल्यांदा सभागृहाच्या बाहेर पडतील, तोवर आपण आपल्या आसनावर बसलेलंच राहावं आणि ते संपूर्ण त्यांचं बाहेर ते गेल्यानंतर आपण सर्वांनी हे सभागृह सोडायचे. आपण सर्वजण सहकार्य करालच याची खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार. आभार प्रदर्शन हा एका कार्यक्रमाचा एक उपचाराचा जरी भाग असला तरी कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी उद्योगवर्धिनी परिवारास वेळ देऊन आशीर्वाद देण्यासाठी आज ते उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. आपले जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वादजी हे आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून आज उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारती याचे सर्व पदाधिकारी, उद्योगवर्धिनीचे सल्लागार मंडळ, नेहमीचा हात देणारे आपले दाते, या सर्वांचे मनपूर्वक आभार. उद्योगवर्धिनीचा प्रवास आपल्यासमोर
लिखित स्वरूपात आणणाऱ्या लेखिका नयनबेद जोशी, पुस्तकाचे संपादक अरुण करमरकर, जटायू प्रकाशन, चित्रफितीसाठी संहिता लेखन करणारे पुरुषोत्तम कारकल, हिंदी संहिता लेखन करणारे आणि आवाज देणारे के तिवारी, चित्रीकरण करणारे विजय आवटे, या सर्वांचे मनःपूर्वक आभार. सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, समाज माध्यमे, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, शासकीय यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, श्रुती मंदिरचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडपवाले, या सर्वांचे मनापासून आभार. एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे अनेक जणांचे मदतीचे हात लागतात. या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केले, या सर्वच ज्ञात अज्ञात व्यक्ती, संस्था यांना मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या वाणीला विराम देते. सर्व उपस्थितांचे धन्यवाद. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. कार्य का आधार है. प्रेम जो केवल समर्पण भाव को ही जानता है और उसमें ही स्वयं की धन्यता बस मानता है. दिव्य ऐसे प्रेम में ईश्वर स्वयं साकार है. ईश्वर स्वयं साकार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. कार्य का आधार है. भरत जननी ने किया वात्सल्य से पालन हमारा है. कृपा इसकी मिला है प्राण तन जीवन हमारा. भक्ति से हम हो समर्पित बस यही अधिकार है. बस यही अधिकार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. कार्य का आधार है. जाति भाषा प्रांत आदि वर्ग भेदों को मिटाने, दूर अर्था भाव करने, तम अविद्या को हटाने, नित्य ज्योतिर्मय हमारा हृदय स्नेहागार है. हृदय स्नेहागार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. कार्य का आधार है. कोटि आँखों से निरंतर आज आंसू बह रहे हैं. आज अनगिन बंधु दुस्सह यातना ये सह रहे हैं. दुख हरे सुख दे सभी को एक यह आचार है. एक यह आचार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. कार्य का आधार है. कार्य का आधार है. आदरणीय चंद्रिकाताई, आदरणीय श्रीमान जिल्हाधिकारी महोदय, श्री राम रेड्डी जी, श्री पवार,
उपस्थित नागरिक सज्जन आणि माता भगिनी, मगाशी बोलताना ताई बोलून गेल्या की माझं बोलणं ऐकायचं आहे, पण माझ्या बोलण्याची खरं आवश्यकताच नाही आहे. काम सोलापूरकरांना नित्य परिचित काम आहे आणि त्याच्या पाठीमागे उद्देश काय, प्रेरणा काय, हे सगळं आजच्या या कार्यक्रमातून आपल्यासमोर आलेलं आहे आणि आपण ते जाणतोही. एखादं काम प्रत्यक्ष चालत असल्यावर काम करणारे बोलले की काम होतं, बाकी कोणी बोलायची तशी आवश्यकता नसते. पण इतकं काम इथल्या मंडळींनी केलेलं आहे, चंद्रिकाताईंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी. मला फक्त थोड्या वेळ बोलायचं काम सांगितलं आहे, ते न करता मी जाणं हे बरोबर नाही, म्हणून मी बोलतो. चांगली कामं खूप होतात. आपली दृष्टी सकारात्मकतेची असली तर पुष्कळ लोकांना आजकाल काळजी वाटते, जगाचं कसं होईल, समाज कुठे चालला. चिंताजनक गोष्टी आहेत सगळीकडे, पण कसं होईल असं वाटायचं काही कारण नाही आहे. कारण जेव्हा आम्ही शोध घेतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजामध्ये जेवढं वाईट आहे त्याच्या कमीत कमी 40 पट चांगलं आहे. त्याच्यामुळे चांगली कामं सगळीकडे होत असतात. परंतु चांगल्या कामांमुळे चांगली कामं सुरू होतात, ही जी क्षमता आहे, म्हणजे झाडातून बी येतं आणि बीतून पुन्हा झाड येतं, तर बीजाची क्षमता असते पुन्हा झाड बनण्याची. असं चांगलेपणातून चांगलेपणा उत्पन्न करण्याचं सामर्थ्य, म्हणजे चांगल्या कामातून चांगलं काम उत्पन्न होणं, चांगला स्वभाव उत्पन्न होणं, हे सामर्थ्य त्या कामांमध्ये असतं ज्या कामांमध्ये प्रेरणा शुद्ध असते. मनुष्य काम का करतो? तर एक सर्वमान्य प्रेरणा आहे, सर्वमान्य आहे म्हणून ती योग्य आहे असं नाही आहे, पण सगळे म्हणतात दाम करी काम, काहीतरी मिळेल. स्वार्थाच्या प्रेरणेने लोक चांगली कामं करतात, भीतीपोटीही करतात. नियम पाळले पाहिजेत. चौकामध्ये लाल बत्ती आहे, लाल आहे तर थांबलं पाहिजे, पण पोलीस असेल तर लोक थांबतात, पोलीस नसेल तर थांबतीलच, याची काही शाश्वती नाही. पोलिसांची भीती काम करते आणि कदाचित नाईलाजापोटी चांगलं काम करणारे लोक असतात. असा किस्सा आहे की गावच्या तलावामध्ये एक मुलगा पडला, पोहता येत नव्हता, गटांगळ्या खायला लागल्या, सगळे ओरडायला लागले, वाचवा वाचवा त्याला. एकाने उडी मारली, त्याला काढलं बाहेर. लोक जमले, पत्रकारही आले. त्यांनी विचारलं त्याला की इतके लोक होते, कोणी उडी मारली नाही, तू उडी मारली, तर तुला काय, कोणची प्रेरणा झाली? तो म्हणाला ते नंतर सांगतो, कोणी धक्का मारून मला ढकललं, तो कोण आहे तो पाहायचा आहे पहिल्यांदा. असंही होतं. ह्याच्यामुळे चांगली कामंही होतात, पण ते काही काळ चालतात. स्वार्थ संपला की काम करणारा थांबतो. पोलीस नसला तर लालबत्तीला कोणी जुमानत नाही. ते कारण गेलं की ते काम थांबतं. परंतु आणखीन एक आहे, अहंकारापोटी मनुष्य काम करतो.
मी हे केलं आहे, मी हे करू शकतो. पण तो माणूस गेला की काम संपतं. परंतु एखादं काम सुरू झालं, ते सतत चालतं आणि ते पाहून अशी आणखी चांगली कामं उभी होतात. ही शक्ती त्या कामांची असते ज्या कामामध्ये प्रेरणा असते, आत्मीयता, आपलेपणा. हे का करतो? आपलेपणापोटी. ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती. हा जो कळवळ आहे, करुणा आहे, आपलेपणाचा एक पैलू आहे. आणि मनुष्याच्या माणुसकीची विशेषता आहे. ज्या माणसामध्ये करुणा नाही त्याला मनुष्य काय म्हणायचं? माणसाच्या स्वभावात करुणा आहे, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. माणसाच्या आकारात जे लोक आहेत सगळे जगात, ते कितीही क्रूर असले, काही असले तरी कुठेतरी अंतर्मनात करुणेचा एक कण आहे, म्हणून ते माणसाच्या रूपात आहेत. समाजाच्या सुखदुःखाशी ज्याला देणं घेणं नाही असं आपण म्हणतो, जो केवळ आपण आणि आपल्या परिवार याचाच करता जगतो असं आपल्याला वाटतं, स्वार्थी माणूस असं आपल्याला वाटतं, तोही जेवायला बसताना समोर मागणारा आला तर त्याच्याकडे तोंड करून त्याला न देता किंवा त्याला तिथून हाकलून न देता तो जेवू शकत नाही. सगळ्या जगाच्या लोकसंख्येत असं करू शकणारे मोजके लोक निघतील. ते माणसाच्या आकारात चुकूनच आहेत. परंतु जो जो माणूस दिसतो तो कितीही स्वार्थी वाटला तरी एक वेळ अशी येते की त्याच्या अंतःकरणात ती करुणा आहे, ती जागृत होते, ती शाश्वत आहे आणि म्हणून ती सत्यप्रेरणा आहे. म्हणून आता गीतही झालं, शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे. संघकार्याचा आधार हा आपलेपणा आहे. संघकार्याच्या प्रतिज्ञेमध्ये आपला हा शब्द आहे. आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची, या चारही शब्दांना आपलं हे विशेषण आहे. हे श्रेष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नसले तरीही पहिली गोष्ट हे आपलं आहे. आपल्या घरी आई आहे, खूप म्हातारी आहे. म्हातारी आहे, आजारी आहे, कमवत काही नाही, रात्रभर खोकून खोकून स्वतः बेजार होते, घरच्या लोकांना जागवते, औषधीचा खर्च जास्ती. म्हणजे सगळ्याच दृष्टीने हे काही फिजिबल व्हेंचर नाही त्या आईला घरात ठेवणे. आजकाल जसा आर्थिक विचार करतात तसा विचार केला तर. म्हणून कोणी जर सल्ला द्यायला आला की एक चांगली तरुण धडधाकट आई नवीन आणा, म्हणजे हा सगळा खर्च कमी होईल आणि उत्पन्नही वाढेल, तर तयार नाही होणार. ते कशीही असली तरी ती आपली आई आहे. या आपलेपणाची बूज राखणारा जो समाज असतो तो मोठा होतो. कारण मग तो समाज परस्परांच्या सुखदुःखांच्या बाबतीत उदासीन नसतो. तो हाही विचार करत नाही की हे एवढं मोठं दुःख आहे, माझी ताकद आहे काय याच्याशी लढायची. आपली ताकद नाही त्याच्यामुळे आपण नाही लढणार असा विचार नाही करत. असं म्हणतात की सूर्यानी एक दिवस सुट्टी घेतली, 8 दिवसाची कॅज्युअल लिव्ह. चार्ज कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे. बोलावलं सगळ्यांना, प्रकाश देणाऱ्या सगळ्या वस्तू, सगळे ग्रह तारे वगैरे आले. सूर्याने म्हटलं की मी आता 8 दिवस सुट्टीवर जाणार आहे, त्या काळात रोज जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. तर चंद्र म्हणाला की तुमच्यानंतर माझाच नंबर आहे, परंतु तुम्ही नसला तर मलाही प्रकाश नाही आहे, तुम्ही नसला तर अमावास्या असते. असं प्रत्येकाने सूर्याची बरोबरी कोण करणार.
पण मग छोटीशी पणती ती आली, ती म्हणाली की तुमचं काम मी करू शकते की नाही हे मला माहीत नाही, पण जोपर्यंत वात आणि तेल आहे तोपर्यंत मी जळत राहीन हे नक्की. स्वयं जलंतन द्वदतो प्रकाशो सर्वतो दिशी. स्वतः जळून चारही दिशांना प्रकाश पसरवतो असा त्या दीपाला सत्पुरुष म्हटलाय. तर चांगला माणूस म्हणजे असा असतो, आणि समाजात असा असल्यामुळे तो चांगल्या माणसांचा समाज असतो, आणि चांगल्या माणसांचा समाज हा नेहमी सुरक्षित असतो, वैभवसंपन्न असतो आणि प्रतिष्ठित होतो. आणि म्हणून संघाला समाज संघटित करायचा आहे. देशाचं परमवैभव संपन्न वत्व पाहायचं आहे, त्या समाजाने आणलेलं हे पाहायचं आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याची प्रेरणा ही आपलेपणाचीच आहे. डॉक्टर हेडगेवारांनी हा विचार केला नाही की एवढा मोठा हिंदू समाज इतक्या भेजांनी कुजलेला, इतक्या स्वार्थांनी नाडलेला आणि 2000 वर्षाचं आत्मविस्मरण असलेला, याला संघटित करणं अशक्य गोष्ट आहे सगळेच म्हणतात. आणि आपल्याजवळ काहीच नाही, प्रसिद्धी नाही, प्रसिद्धीचं साधनही नाही, सत्ता नाही, पैसा नाही, कार्यकर्तेही नाहीत, आणि जो विचार आपण करतो त्याला पूर्ण विरोध आहे सगळ्या समाजात. तर हे काय आपल्याच्यानी होणारं काम नाही असा त्यांनी विचार केला नाही. त्यांनी विचार केला की हे आपलं कर्तव्य आहे, हे आपल्याला केलंच पाहिजे. स्वतःचं काय होतं याच्याकडे दुर्लक्ष करून हेच काम पहिल्यांदा केलं पाहिजे. ते होईल न होईल हे ज्याच्या हाती आहे तो जाणो, म्हणजे माझं काम आहे की मला हे करायचं आहे. अशा प्रेरणेने आपलेपणा असलेला माणूस काम करतो. तो हा विचारच करत नाही काही. दुःख दिसलं की ते निवारण करायचं. दिल्लीमध्ये शिबिर होतं, त्याला भेट द्यायला जयप्रकाश नारायण आले. इमर्जन्सीच्या पुष्कळ अगोदरची गोष्ट आहे, 60च्या दशकातली. बिहारमध्ये दुष्काळाचं जे काम केलं स्वयंसेवकांनी ते त्यांनी पाहिलं होतं, म्हणून शिबिरात बोलावलं त्यांना, तर ते आले शिबिर पाहायला. मग कार्यकर्त्यांची परिचय बैठक, 50-60 कार्यकर्ते होते. प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. संघाच्या परिचयामध्ये आपण संघात कधीपासून आहोत ते सांगायची पद्धत असते. कोणी म्हणतो मी 30 वर्ष जुना स्वयंसेवक आहे, कोणी म्हणतो मी 50 वर्षापासून काम करतो आहे. हे सगळं ऐकल्यावर जयप्रकाश बाबूंनी एक प्रश्न विचारला की तुम्ही 40-40, 50-50 वर्ष संघाचं काम करता, तुम्हाला काही मिळत नाही, तुम्ही इथे चांगलं काम केलं तर तुम्हाला प्रमोशन मिळेल अशीही गॅरंटी नाही, हे तर होतच नाही, धन्यवादही मिळत नाहीत, आणि आणखी का केलं नाही असं विचारतात. असं असतानाही इतके वर्ष तुम्ही काम करता, तुमच्या कामाची प्रेरणा काय? तर एक स्वयंसेवक उभा राहिला. तो म्हणाला, हा आमचा समाज आहे, या समाजाचं दुःख ही आमची प्रेरणा आहे. हे दुःख समाजात असेपर्यंत आम्ही काम करत राहू. ते दुःख घालवल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसू. उद्योगवर्धिनीचं काम आहे, त्याच्यापासून आपण सगळ्यांनी घेण्यासारखी गोष्ट, पहिली गोष्ट ही आहे, आपलेपणाने सगळं काही करा. जे कराल चांगलं ते अहंकाराने करू नका. स्वार्थापोटी तर करणारी इथे नसतील असं मला वाटतं, पण ते आपलेपणाने करा. हे आपण फार मोठं काम करतो आहे, काही त्याच्यामुळे आपण पारितोषिकाला पात्र झालो वगैरे असा विचार न करता हे आपलं सहज कर्तव्य आहे. माझ्या धाकट्या भावाची चिंता करणं, धाकट्या बहिणीची चिंता करणं हे जितकं सहज कर्तव्य आहे, तितकं या समाजातल्या दुःखितांच्या, पीडितांच्या सेवेचं हे माझं सहज कर्तव्य आहे. आणि ही आपण जी सेवा करतो, भक्ती करतो, तेव्हा तो म्हणतो न लगे मुक्ती धनसंपदा, मुक्तीसुद्धा नको म्हणतो. कारण काय की तू भगवंत आणि मी भक्त, हे आपलं जे चालू आहे
ते इतकं गोड आहे. मुक्ती मिळाली तर तून मी एक होऊ. हा अनुभव, हा आनंद नाही घेता येणार. म्हणून तो म्हणतो की तू भगवान राहा, मी भक्तच राहतो. तुका म्हणे सुखे घालावे आम्हा, जन्म घाला वारंवार. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कारण दरवेळेला हे द्वैत राहील, त्यातला आनंद मिळेल. पण सेवा करणारा असं नाही म्हणत, हे म्हणू नये त्यांनी. तू नेहमी दुःखीत राहा, मी नेहमी तुझी सेवा करतो, असं नाही. तर तो म्हणतो की तू दुःखितातून बाहेर ये, सुखी हो आणि दुःखितांची सेवा कर. अशी ताईंनी ती ओळ सांगितली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. कारण हा पूर्ण समाज आपला आज 142 करोड आहे असं सांगतात. आता सेन्सस होईल तेव्हा कळेल. तो इतका 142 करोडचा समाज आहे. देश मोठा करायला हा सगळा कार्यरत झाला पाहिजे. मुठभर लोक कार्यरत राहून चालणार नाही. एक संघटन काम करेल, किती व्यापक आणि किती मोठं असलं तरी. सर्व समाज जेव्हा आपल्या वैभवासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी स्वार्थ आणि भेद विसरून उद्योग करू लागतो, पुरुषार्थ करू लागतो, मिळून करतो, तेव्हा भाग्य बदलतं. आणि म्हणून या समाजातलं प्रत्येक अंग हे सबल याकरता असलं पाहिजे की त्याच्यावरही जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचं सामर्थ्य सर्वांनी मिळून त्याला दिलं पाहिजे. आणि ती देतानाच ती जबाबदारी आपली आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे याची दृष्टीही दिली पाहिजे. याला आम्ही आमच्या सेवा विभागाच्या भाषेत सिंहत्व जागृती असं म्हणतो. आणि या सेवेच्या पद्धतीमध्ये कोणत्याही समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे महिला. कारण पुरुष त्याला तयार केलं तर आपलं जीवन असेपर्यंत काम करेल. पण एक महिला तयार झाली तर ती तर काम करेलच, तिच्या पुढच्या पिढीतले लोकही काम करतील. संस्कार देणारी महिला आहे, प्रेम करणारी महिला आहे. तिच्या वात्सल्याच्या छायेमध्ये मुलं वाढतात. निदान 12व्या वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांच्या छायेत ते वाढत असतात, त्यांना प्रमाण म्हणून चालतात. त्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या प्रवृत्तीची, स्वभाव प्रवृत्तीची बैठक बनत असते. पुढच्या आयुष्यात तो कोणत्याही उलट्या सीध्या वातावरणातून गेला, इकडे तिकडे भटकला तरी तो पुन्हा त्या स्वभावाच्या प्रवृत्तीच्या बैठकीकडे परत येतो. ती बैठक उत्तम बनणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे काम आई करते. म्हणून आपल्याकडे महिलांना मातृस्वरूपा आपण म्हणतो. हा जो वात्सल्याचा गुण आहे तो तितक्या प्रमाणात पुरुषाला दिलेला नाही. त्यामुळे पुरुष धाकात ठेवू शकतो, धाकापोटी काम करून घेऊ शकतो, धाकापोटी चांगल्या सवयी लावून देऊ शकतो. परंतु पुढे जर त्या टिकायच्या असतील तर ते वाचलं पाहिजे. आणि म्हणून हा महिला घटक उभं राहणं हे राष्ट्राच्या उन्नतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी असते की मुळात महिलेला हा एक गुण भगवंतानी जास्त दिलेला आहे, प्रकृतीने जास्त दिलेला आहे. त्याच्यामुळे पुष्कळ कामं ज्या महिला करू शकतात, महिला जी कामं करू शकतात पुरुष करू नाही शकत. आणि पुरुषांना दिलेले सगळे गुण महिलांनाही दिलेले आहेत भगवंतांनी. त्याच्यामुळे पुरुष जे जे करू शकतात ते सगळं महिला करू शकतात. अशी स्थिती असल्यामुळे आपण महिला वर्गाचा उद्धार करू असा अहंकार बाळगून काम करायचं काही कारण नाही. पुरुषांनी महिला
करू इच्छितात त्यांना करू द्यावं. त्या करू इच्छितात त्याकरता त्यांना सक्षमता द्यावी. त्याकरता त्यांना रूढीकुरीतींच्या जाळ्यातून थोडं बाहेर काढून मोकळं रान द्यावं. आता आजकाल आपण ऐकतो अभ्यासाचे रिझल्ट्स लागतात, त्यात महिला वर्गच पुढे असतो. पुष्कळ ठिकाणी असं आहे. आणि त्याच्यामुळे स्वामी विवेकानंदांचा इंटरव्ह्यू आहे एक प्रसिद्ध, त्याच्या शेवटी त्यांना महिला या विषयावरच आहे, पत्रकारांनी विचारलं शेवटचा प्रश्न की भारतीय महिलांसाठी तुमचा मेसेज काय आहे. इंग्लिशमध्ये आहे इंटरव्ह्यू. तर म्हणतात मेसेज, मी भारतीय महिलांना मेसेज द्यायचा मूर्खपणा करणार नाही. त्या सर्व समर्थ आहेत, मातृस्वरूप आहेत, त्यांना सगळं करतं. त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करू द्यायचं, त्यात मदतरूप व्हायचं. त्याला जी मोकळीक हवी असते ती मोकळीक द्यायची. हे पुरुषांनी करावं, बाकी सगळं आपोआप होईल. पुरुष जर महिलांचा उद्धार करायला निघाले तर तेही होणार नाही आणि यांचंही काय होईल सांगता येत नाही. महिला स्वतःचा उद्धार स्वतः करून घेऊ शकते आणि ती स्वतःचा एकटीचा उद्धार कधी करत नाही, ती सगळ्या समाजाचा उद्धार करते. मला वाटतं उद्योगवर्धिनींनी आपल्या सुरुवातीपासून महिला वर्गांकडे आपलं लक्ष ठेवलं. ह्याच्या मागे हे जे आहे सगळं, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. कारण महिला उद्धाराचं काम बाहेर जाऊनच सगळं करायचं असं नाही, आपल्या घरापासून आपण सुरुवात करू शकतो आणि करायची आवश्यकता आहे. आणि तिसरी गोष्ट मला अशी वाटते की हे करत असताना आम्ही एकटे करू असा भाव कुठेही नाही आहे. सगळ्यांना जे जे मदतीला येतील संस्थासुद्धा जोडून घेतल्या आहेत. श्रेयाची लढाई नाही, बॅनरची लढाई नाही. व्यक्तीला महत्त्व नाही. चंद्रिकाताईंनी म्हटलं की हे सगळं केलं आहे, इतक्या जणींनी केलं आहे, या इतक्यांच्या सहकार्याने झालं आहे. एकट्याने हे काम कधीच होऊ शकत नाही. एकट्याने होऊ शकत नाही बरोबर असतं, पण एक लागतो जो पुढे निघतो. आणि एक लागतो ज्याची 1000 पावलं पुढे जायची क्षमता असतानाही तो फक्त 10च पावलं पुढे जातो, कारण त्याला आपल्या मागे समाजाला न्यायचं असतं. हजार पावलं धावेल, लोक त्याच्या जय जयकार करतील, जयंती पुण्यतिथी सगळं करतील, पण तो गेला त्या रस्त्याने चुकून सुद्धा जाणार नाही, मुलांना जाऊ देणार नाही. शिवाजी महाराज पाहिजेत, आमच्या घरी नको. परंतु अशा कंटकाकिरण मार्गावरून चालायचं धाडस समाजातले सामान्य लोक तेव्हा करतात जेव्हा त्यांच्यासारखा कोणीतरी, जो खरं त्यांच्यासारखा नसतो, अलौकिक असतो, पण तो लोकांमध्ये अलौकिक नाही राहत. त्यांना असं वाटतं की तो 5 पावलं पुढे आहे, 10 पावलं पुढे आहे, आमच्यासारखाच आहे, तो हे करू शकतो, हे फार चांगलं आहे, तो करू शकतो तर आम्हीही करू शकतो. म्हणून ते 5 पावलं पुढे जाऊन पुन्हा पाहतात तर तो 5 पावलं पुढे असतो पुन्हा. असं करत करत ते पुढे जातात. उद्योगवर्धिनीने खूप मोठं काम केलेलं आहे, पण ते सगळं या पद्धतीने झालेलं आहे. सामान्य माणसांच्या हातांनी झालेलं, जगाला असामान्य वाटणारं, परंतु हे आपलं कर्तव्य आहे, हे आपल्या आपलेपणाची सहज स्वाभाविक अभिव्यक्ती आहे, या भावनेने प्रेमापोटी केलेलं काम, मिळून केलेलं काम, असं हे जे उद्योगवर्धिनीचं स्वरूप आहे ते फारच आपल्या सर्वांना भावणार आहे. ते इतक्या चांगल्या पद्धतीने झालं, अशीच त्यांची वाटचाल पुढे चालत राहावं, चांगला विस्तार व्हावा, सगळीकडे विस्तार व्हावा. त्याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट, चांगली शुभेच्छा अशी राहील की सगळीकडे विस्तार अशा रीतीने झाला पाहिजे की त्या त्या ठिकाणची उद्योगवर्धिनी उभी राहिली पाहिजे.
म्हणजे एक उद्योगवर्धिनी सोलापुरात काम करते आहे ती पाहून सर्व ठिकाणी असा उद्योग करायची प्रेरणा उत्पन्न होऊन एक टीम काम करू लागली पाहिजे. आपसात संपर्क राहील, बोलणं राहील, पण आपल्या ठिकाणाला आपण सांभाळू या भावनेने लोक काम करतील. हे जितकं होईल तितकं चांगलं होईल. आणि उद्योगवर्धिनीचं काम पाहून ते होऊ शकतं इतकी क्षमता उद्योगवर्धिनीच्या कामात निश्चितपणे आहे. त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होऊन आपला सर्व समाज अशा वैभव संपन्नतेच्या वाटेवर वाटचाल करू लागावा अशी मी त्यांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे हे 4 शब्द. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटिकोटिकण्ठा कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजे धृतहर करवाले अबला किनो माय धबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिधी तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तुम्हारी प्रतिमा घड़ी मंदिरे मंदिरे वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाममलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। भारत माता की